ढवळे मामांना अतिशय तुमचा विशेष करून सत्कार करायचा आहे की तुम्ही नेतृत्व केलं. सुरेश भाऊनी, तानाजी शेठ असतील किंवा आमचे विकास दरेकर या सगळ्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाची फलश्रुती प्रत्यक्षामध्ये कामाला सुरुवात झाली आणि म्हणून अतुल शेठ तुमचा सत्कार त्यांना त्या ठिकाणी बुके घेऊन आले. त्यामध्ये मोडी टाकली आमच्या शाळेत बंगला बांधला, येऊन बघा 25 लाखाचा बंगला बांधला. आणि माझी सैनिक आहे मी तुम्हाला एकच सांगितलं होतं त्यावेळेला आमचा एकच आमदार वल्लभ शेठ बेनके आतापर्यंत तुमच्या कालचं असणारं आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपामध्ये या निमित्तानं झालं. त्यामुळे मी त्यावेळेला मी सगळ्यांना हात जोडून सांगतो अतुल दादा शेठ आमदार झालेच पाहिजेत. त्याशिवाय पर्याय नाही गुंडोडीला किंवा जुन्नर तालुक्याला. शेतकऱ्याला दुसरं आंदोलन करायचं असेल तर ऊसाचं करा. 19 म्हणजे झाले वाणी साहेब, ऊस तुटत नाही. आज सत्यशील दादाचा वाढदिवस मोठा थाटा साजरा होतो. मनसेचा आमदार नाचतोय. हॉटशॉप आलं तर हॉटशॉपवरती मी पाहिलं. आमच्या गुरांना चारा नाही, वाड्यावाले आमचंच वाड आम्हाला विकत येत चाललंय काय. आदरणीय नेते वल्लभ शेठ बेनके साहेबांच्या निवासस्थानी 1980 सालापासूनची असलेली परंपरा जिचे संस्थापक आहेत आदरणीय ब्रह्मे काका, त्याचप्रमाणे स्वर्गीय साने काका आणि बाकीचे सगळे सहकारी. मला वाटतं ब्रह्मे काकांनी साहेबांना विचार दिला आणि साहेबांना सुद्धा लेखक असतील, कवी असतील, कलाकार असतील, गायक असतील, या सगळ्या क्षेत्रांमधल्या लोकांनी म्हणून दसऱ्याच्या कार्यक्रमाला आणि मकर संक्रांतीला आपण सगळेजण एकत्रित येत असतो. आजही तुम्ही सगळेजण आलात. या ठिकाणी उत्स्फूर्तपणाने सगळ्या कार्यकर्त्यांचा सहभाग दिसतोय. युवा नेते अतुल शेठ बेनके जनतेच्या प्रश्नावर त्या ठिकाणी कार्यक्रम हातामध्ये घेत असताना किंबहुना त्या प्रश्नांना न्याय द्यायचा, वाचा फोडायची, याच्यासाठी पुढे जात असताना त्यांना आता काही छोटे मोठे अडथळे निर्माण करण्याचं काम सध्याच्या काळामध्ये होताना दिसून येतात. म्हणून त्यांच्या पाठीमागे भक्कमपणाने उभं राहण्यासाठी आपण सगळेजण आलात. मी तुमचं स्वागत करतो. उद्याच्या काळामध्ये अतुल शेठला लोकप्रतिनिधी करण्याच्या निमित्तानं आपण सगळेजण एकसंघ होऊन त्यांच्या पाठीशी उभं राहू. आपल्याला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आदरणीय वल्लभ शेठ बेनके यांच्या या प्रांगणात आपण जमत आहात. सर्वप्रथम या मकर संक्रांतीच्या माझ्या ह्या स्वरसंध्या ग्रुपकडनं आपणा सर्वांना शुभेच्छा. कार्यक्रम कोणताही असू दे पण त्या कार्यक्रमाची सुरुवात आपण ज्या देवतेच्या सुंदरशा श्लोकरूपी आराधना करत असतो अशी देवता विघ्न गणपती गजानन आणि या गजाननाच्या सुंदर श्लोकरूपी आराधना कार्यक्रमाचं सुरुवात करतायत स्वरसंध्या ग्रुपचे सर्व आदरणीय राहुलजी. आपल्या मधुवानातून एक सुंदरसा श्लोक रूपी आराधना घेऊन येत आहेत राहुलजी. स्वस्ती स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेजात्मजं सुवर्णं विघ्नेश्वरचं कोझरे ग्रामराजन संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगल. सर्वात मुळांचा मुळांब आरंभ